नमस्कार. सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. टेट, सी टेट, 10th 12th आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अलंकार विषय मराठी उदाहरणासह बघूया. अलंकार ओळख आणि मूलभूत संकल्पना. अलंकार म्हणजे काय? भाषेला ज्यामुळे सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक शब्दालंकार, शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे किंवा नादामुळे भाषेला मिळणारे सौंदर्य म्हणजे शब्दालंकार होय. दुसरा आहे अर्थालंकार, शब्दातून निघणाऱ्या खोल अर्थामुळे भाषेला मिळणारे सौंदर्य म्हणजेच अर्थालंकार होय. पहिला अलंकार आहे अनुप्रास अलंकार. वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची वारंवार पुनरावृत्ती होते आणि भाषेला एक विशिष्ट ताल प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदाहरण बघूया. क या अक्षराची पुनरावृत्ती. काकूने काकाच्या काळ्या कोटाच्या खिशातून कागद काढून कात्रीने करकर कापले. यामध्ये क हा अक्षर वारंवार आलेला आहे त्यामुळे अनुप्रास अलंकार होईल. उदाहरण दुसरा बघूया. ब या अक्षराची पुनरावृत्ती. बालिश बहु बायकांत बडबडला. यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकसारखे उच्चार असलेले शब्द येणे म्हणजे यमक अलंकार होय. उदाहरणात सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो. यामध्ये घडो, पडो, झडो या शब्दांमुळे यमक साधलेला आहे. दुसरा उदाहरण बघूया. आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही, म्हणून तिचे उपकार कधी फिटणार नाही. या वाक्यात जगात नाही, फिटणार नाही या शब्दांमुळे यमक साधलेला आहे. श्लेष अलंकार. एक शब्द आणि दोन स्वतंत्र अर्थ. जेव्हा एकच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो आणि गमतीदार अर्थ निर्माण होतो तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदाहरणात श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. याचं स्पष्टीकरण आहे. नवरी म्हणजे वधू आणि नवरी म्हणजे वरणार नाही. दुसरं उदाहरण बघा. मला सुमन हवे आहे. सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजेच चांगले मन. अशा प्रकारे जर शब्द येत असतील तर त्या ठिकाणी श्लेष. रूपक अलंकार. उपमेय आणि उपमान यात कोणतेही भेद नाही, ते दोन्ही एकरूप आहेत असे ठामपणे सांगणे म्हणजे रूपक अलंकार होय. यात सारखे शब्द येत नाही. उदाहरण बघूया. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकडी कासी. यामध्ये मुख चंद्रमा चेहरा आणि चंद्र एकरूप आहेत. उदाहरण दुसरा. लहान मूल म्हणजे मातीचा गोडा, मुलाला थेट मातीचा गोडा म्हटले आहे. तिसरं उदाहरण बघूया. तुझे चरण कमल माझ्या हृदयात राहू दे, पायांना थेट कमळाचे रूप दिलेले आहे. अशा प्रकारे जर वाक्य येत असतील तर तेव्हा रूपक अलंकार होतो, हे लक्षात ठेवा. अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगवून अशक्यप्राय करून सांगणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार होय. उदाहरण बघूया. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. बघा, यामध्ये मुंगी कधी आकाशात जाऊ शकते का? नाही, आणि ती सूर्याला पण गिळू शकत नाही. इथे अशक्य अतिशयोक्ती केलेली आहे. उदाहरण 2. तो इतका बारीक आहे की सुईच्या छिद्रातून बाहेर जाईल. बारीकपणा फुगवून सांगितलेला आहे. तिसरं उदाहरण बघूया. प्रिये तू सांगशील तर मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारेही तोडून आणीन. इथेही अशक्य अतिशयोक्ती केलेली आहे.
चेतन गुणोक्ती अलंकार, निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखी कृती करतात किंवा मानवासारख्या वागतात असे वर्णन करणे म्हणजेच चेतन गुणोक्ती अलंकार होय. उदाहरण बघा, खडखडून हसणारी ती नदी. नदीचा आवाज म्हणजे हसणे. या ठिकाणी निर्जीव वस्तूला सजीव असल्यासारखं भासवलं आहे. उदाहरण 2, मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणे. रात्र मूकपणे गाणे गात आहे. उदाहरण 3, चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. या ठिकाणी चाफा सजीवासारखा बोलत नाही, चालत नाही, अशा प्रकारे कल्पना केलेली आहे. व्यतिरेक अलंकार, उपमेय ज्याची तुलना करायची आहे हे उपमानापेक्षाही म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे महान किंवा श्रेष्ठ असते असे वर्णन करणे म्हणजे व्यतिरेक अलंकार होय. उदाहरण, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचे नाव अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. दुसरं उदाहरण बघा, तुझ्या चेहऱ्यावरचे तेज सूर्याहूनही प्रखर आहे. म्हणजेच तेज सूर्यापेक्षाही प्रखर. उदाहरण तिसरं, सांज खुले सोन्याहूनही पिवळे हे ऊन पडे. ऊन हे सोन्याहूनही सुंदर आहे. म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षाही महान किंवा श्रेष्ठ असते असे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. दृष्टांत अलंकार, एखादी अवघड गोष्ट किंवा तत्व पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे साधे आणि अपरिचित उदाहरण दाखला देणे म्हणजे दृष्टांत अलंकार होय. उदाहरणात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान असणे चांगले यात मुंगीचे उदाहरण दिलेले आहे. दुसरं उदाहरण बघा, चंदनाचे हात पायही चंदन. सज्जन माणसाचे उदाहरण चंदनाच्या झाडावरून दिलेले आहे. तिसरं उदाहरण, उसाच्या अंगी रस गोड तशी माणसाची असावी ओढ. माणसाने मनाने उसासारखे गोड असावे असं दृष्टांत दिलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा.